नमस्कार मित्रांनो, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या राज्य आणि केंद्र पुरस्कृत निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक अपडेट आहे. 2024चा डिसेंबर आणि 2025 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा 4 महिन्याचे अनुदान निराधार लाभार्थ्यांना वितरण करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आणि हे अनुदान वितरण करण्यासाठी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी शासनाच्या माध्यमातून जी.आर. सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, स्क्रीनवर हा 18 फेब्रुवारी 2025चा शासन जी.आर. पहा. केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत या शासन निर्णयामध्ये विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. यातील प्रस्तावनामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ती पहा. मित्रांनो, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार डिसेंबर 2024 पासून जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल, अशा विविध प्रकारच्या केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत योजना आहेत. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे अनुदान फक्त डीबीटी मार्फत वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा 4 महिन्याचे अनुदान वितरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वितरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे. आणि याच उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 4 महिन्याचा अनुदानाचा निधी वर्ग करण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. एकंदरीत 1293 कोटी रुपयाचा निधी या 4 महिन्याच्या अनुदानाकरता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्व अनुदानाच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट या 4 महिन्याचे अनुदान वितरित केले जाणार आहे. तर मित्रांनो, अशी ही निराधार योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. अशी माहिती आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.